चला मैत्रिणींनो, खूप अशी व्हायरल व्हिडिओ आपण बनवतोय रेसिपीचे. व्हायरल झाली ही मँगो रेसिपी. म्हटलं आपण हे ट्राय करून घेऊया. सेम तशीच होते का नाही, पण नक्की होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्याच्यासाठी मी काजू, बदाम आणि पिस्ते घेतले. ते आपण कट करून घ्यायचे बारीक. हे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. ते आपण उकळून घ्यायचं आहे. मी चम्मच याच्यासाठी टाकली आहे, आमच्याकडे चम्मच टाकतात की जेणेकरून आपलं दूध खाली लागत नाही किंवा जळत नाही. दूध आपण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला आईस्क्रीमचा फ्लेवर आला पाहिजे म्हणून. हे मी आता जे कट करून ठेवले होते ड्रायफ्रूट ते टाकलेत. ड्रायफ्रूट माझे थोडे जाड कट झाले. तुम्ही याच्यापेक्षाही बारीक कट करू शकतात किंवा मिक्सरलाही लावू शकतात. हे दूध आपण 1 लिटर आहे, आता ते खूप म्हणजे पाव लिटर होईल इतकं आपण उकळून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट टाकल्यानंतर पण उकळवायचं आहे. आता ही चम्मच काढून घ्यायची आहे. आता आपलं दूध खाली लागणार नाही. हे मी 3 आंबे घेतलेत. मी म्हटलं आंब्याचं सीझन आता समाप्त होतं, त्याच्या अगोदर आपण ही रेसिपी करून बघूया. मी 3च आंबे घेतले. म्हटलं कशी येते रेसिपी कशी नाही, म्हणून जास्त नको करायला. पण खूप छान आली रेसिपी. टेस्ट पण भारी लागते. तुम्ही पण नक्की बनवा. पण एक कसरत आहे, हे आंब्याची आतली कुही काढणं खूपच अवघड आहे. खूप हळूहळू पद्धतीने कट करून काढावी लागते, नाहीतर आपला आंबा कट होऊन जाईल. मी अशी निघण्याचा खूप प्रयत्न केला. मग ह्या चिमट्याने चहूबाजूने फिरवली आणि मग ही आपली कुई निघली. आमच्याकडे म्हणतात आंबा कुई कोण, तुझा भिडू कोण, म्हणून ही कुई काढायला खूप वेळ लागला. अशा पद्धतीने चिमट्याने काढून घ्यायचे आहेत. ह्यात आपलं दूध ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. त्याच्यात आपण 3 चम्मच साखर ॲड करूया. मी 3च चम्मच केली. तुम्ही गोड तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकतात, पण मे बी अजून मी 1 चम्मच ॲड करायला पाहिलं होती. थोडं कमी गोड झालं होतं, पण टेस्ट खूप छान येते. तुम्ही असंही गार केल्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवून खाऊ शकतात. हे वेलची पूड टाकली मी चवीप्रमाणे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. पण टाकल्यावर एक टेस्ट छान येते म्हणून टाकली. हे आता आपण दूध गार करून घेतलं आहे. आता मँगोंमध्ये भरून घ्यायचं आहे व्यवस्थित. मला नंतर खूप पश्चाताप झाला की अजून मँगो घ्यायला पाहिजे होते मी, पण त्यातला गर आहे. नंतर मँगो घेऊन परत बनवीन. हे आपले मँगो झालेत, आता फ्रीजमध्ये ठेवू. ही फ्रीजची व्हिडिओ माझ्या मिस्टरांनी काढली. मी बोलली पूर्ण घ्या, तर एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये फ्रीज दाखवलं आहे त्यांनी. यात आपले मँगो झालेत. यात आपण साल काढून घ्यायची. मी ऑलमोस्ट हे सकाळी बनवले होते आणि रात्री काढलेत मँगो. तुम्ही सकाळी बनवून संध्याकाळी खाऊ शकतात. आता सगळी साल काढून घ्यायची आहे आंब्याची. ही पण एक कसरतच आहे आंब्याची साल काढताना. ही आपली साल काढून झाली, आपण कट करून घेऊया. हे आपले कट झालेत आणि रेसिपी जशी व्हायरल होते तशीच त्याची टेस्ट आहे. नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप छान अशी टेस्ट येते घरगुती. नक्की बनवा. माझ्या मिस्टरांना तो खूप आवडले.